झी 24 तास एक पाऊल पुढे। मुक्ता मनोहर लेखिका आणि ॲडव्होकेट वर्षा देशपांडे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। वर्षाताई, जो मी मुद्दा आधी मुक्ताताईंशी बोलत होते की मुळात मेट्रो सिटीजमध्ये अशा घटनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय, किंवा आपण असं म्हणू ग्रामीण भागांमधल्या या घटना समोर येत नाही तितक्या मोठ्या प्रमाणात, पण शहरी भागांमध्ये पटकन त्या समोर येत आहेत, न्याय मात्र कुठेच मिळत नाहीये। त्याचं एक महत्त्वाचं भाग आहे की म्हणजे अगदी जो अलीकडे रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकूण पुणे शहरामध्ये दाखल होणाऱ्या क्राईमपैकी 60% गुन्हे हे स्त्रियांच्या संदर्भातले घडतात, किंवा नागपूरमधले 49% गुन्हे हे स्त्रियांच्या संदर्भातले दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकूण क्राईमच्या प्रमाण बघायला गेलं तर हे 50% पेक्षा जास्त प्रमाण शहरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये दिसते। त्याची दोन कारणं आहेत। एक तर मोठ्या प्रमाणावर स्त्रिया सार्वजनिक जीवनात वावरायला लागल्यात आणि इथलं स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाणही खूप चांगलं आहे, पुणे असेल किंवा नागपूर असेल, आणि त्यामुळे त्या सार्वजनिक जीवनात वावरायला लागल्या, त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भाने होणारे क्राईम वाढताना दिसत आहेत। पण त्याच वेळेला तो कॉन्फिडन्स पण त्यांच्याकडे की जो ग्रामीण भागातल्या महिलांकडे नाहीये, त्यांच्यासाठी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचणं हेच एक मोठं दिव्य असतं। पण शहरांमध्ये सामाजिक संस्था संघटना असतील, हेल्पलाईन्स असतील, मित्रमैत्रिणी असतील, मीडिया असेल, या सगळ्यामुळे एक धाडस मुलींच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये नक्की थोडं का होईना आलेलं आहे। त्यामुळे ह्या घटना सार्वजनिक जीवनामध्ये गुन्हे दाखल होऊन समाजाच्या पटलावर पुढे येतात। म्हणजे जेवढ्या दाखल झाल्या त्याच्या कितीतरी पट मोठ्या संख्येने स्त्रिया माघारी सोसत असतील अशी मला भीती वाटते। नक्की, पण या पातळीवरती दोन्ही अँगलनी ज्या दोन मुद्द्यांविषयी मग या सगळ्या अनुषंगाने आपण बोलतोय की फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये या सगळ्याची सुनावणी व्हायला हवी अशा प्रकरणांची, आणि दुसरं म्हणजे फाशीची शिक्षा असायला हवी बलात्कार करणाऱ्यांना, म्हणजे कुठेतरी या दोन गोष्टींमुळे धाक बसेल। तर हे शक्य आहे का, या दोन गोष्टी जर अंमलात आल्या तर? फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ह्या चालवल्या जायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये लवकर निर्णय व्हायला पाहिजेत, हे बरोबर आहे। पण त्याच्यासाठी स्वतंत्र कोर्ट दाखल झाला आणि एका विशिष्ट कोर्टासमोर त्या गेल्या, त्या कोर्टांची मानसिकता, त्याच्यासमोर असणारे सरकारी वकील कसा वागेल आणि अल्टिमेटली तिथे दाखल होणाऱ्या केसेसमध्ये त्या पोलीस स्टेशननी त्या कशा हाताळलेल्या असतील, या सगळ्यावर त्या केसचं भवितव्य अवलंबून राहतं। त्यामुळे केवळ फास्ट ट्रॅक कोर्ट दाखल एस्टॅब्लिश केल्यामुळे न्याय मिळेल असं मला वाटत नाही। आणि फाशीची शिक्षा द्यावी का देऊ नये याच्याविषयी वैयक्तिक माझी काही रिझर्वेशन आणि माझी काही वेगळी मत आहेत, पण शिक्षा जी आहे ती सुद्धा पुरेशी आहे आणि त्याच्यासाठी तरी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर ते व्हायला पाहिजे। मोठ्या प्रमाणावर गुन्हा करायचं धाडस का वाढतं लोकांचं, तर आपण निर्दोष मुक्त होणार हा कॉन्फिडन्स गुन्हा करण्याआधी यांना मिळालेला असतो। कारण कोट्यावधी रुपये खर्च करून, लाखो रुपये घालून आपण काहीही करून न्याय व्यवस्था विकत घेऊ शकतो, सरकारी वकील विकत घेऊ शकतो, आपला डिफेन्स लॉयर, विटनेसेस होस्टाईल करू शकतो। हा कॉन्फिडन्स इथल्या व्यवस्थेमध्ये आहे आणि त्यामुळे गुन्हेगारांचं ताकद वाढलेलं आहे, गुन्हेगारांना राजकीय पाठबळ आहे। सगळ्यात भयंकर गोष्ट आपल्या देशातली आजच्या तारखेला ही आहे की आज तागायत माझा अनुभव असा आहे की छेडछाड झाली किंवा मुलींची संख्या कमी झाली म्हणून डॉक्टर पकडला, या संदर्भामध्ये कधीही पोलीस स्टेशनला फोन केला तर आमच्या आधी आमदार, खासदार, मंत्र्याचा तिथे फोन पोहोचलेला असतो। अनेक ठिकाणच्या अलीकडे झालेल्या कोल्हापूरची जर घटना घेतली तर कोल्हापूरमध्ये पोलीस स्त्रियांच्या वरती तिथल्या डीवायएसपीनी आणि मोठ्या प्रमाणावरती रेप केले, 2 महिला प्रेग्नंट झाल्या, ऑबर्शन झाली, ते सगळं प्रकरण पूर्णपणे दडपून टाकण्यात आलेलं आहे। तिथे जो राजकीय हस्तक्षेप झाला तो अतिशय भयावह आहे। त्यामुळे या सगळ्यावर उपाय काय? म्हणजे आधीच महिला आपल्यावर अत्याचार झालाय हे सांगायला बाहेर पडायला घाबरतात, त्यांच्यावर अत्याचार होऊन त्या सहन करतात आणि बाहेर जाऊन बघतात तर हे वास्तव इतकं भयान आहे। आणि शेवटी प्रश्न काय चर्चेत येतो तर समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, हाच प्रश्न फक्त चर्चेत येतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।